भूक लागली. काय हवंय तुला? दूध. पैसा दूध पिणार. त्यात चॉकलेट नाहीये. अगं फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. मला कसं नाही दिसलं? मी तुझी वाट बघत बसली होती. ओ पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, तर आपण झोपायला जाऊ. हा चल. मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय पण. काय रे, कशाला विचार करतोयस? नाही काही नाही. नाही विक्रांत, अरे ही माहिती तू अशी झटकून टाकू नकोस. अरे जरा प्रयत्न कर ना. हा, तुझ्या वकिलांना विचार ना, ह्या माहितीचा काही त्यांना केस. जरा धर रे. अरे काय रे हे अथर्व? मी डबा चुकून उलटा पकडला. सॉरी. उचलतो मी. कसली चावी आहे ही? कोण जाणे, बघू. मी पण कधी बघितली नाही. एखाद्या तिजोरीची वाटते चावी. या ड्रॉवर मध्ये पण नाहीये. जरा धर रे. अरे 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 काय रे हे अथर्व? काय? सॉरी. मी डबा चुकून उलटा पकडला. सॉरी. उचलतो मी. चावी? कसली चावी आहे ही? कोण जाणे, बघू. मी पण कधी बघितली नाही. पहिल्यांदाच बघतीये. काकी, एखाद्या तिजोरीची वाटते चावी. बघ त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. आई, हाक मारत होतात का तुम्ही? मी जरा कामात होते. हो अगं, ते जरा मी काहीतरी शोधायचं होतं मला, म्हणून मदतीसाठी म्हणून तुला हाक मारली होती. पण आला ना, अथर्व आला. ओके. मला वाटलं काही महत्वाचं काम असेल म्हणून हाक मारली तुम्ही. मानसी, कॉफी तरी घे प्लीज. जेवली सुद्धा नाहीये. ईशाच्या स्कूल टीचरने सुद्धा मला तिला भेटू देऊ नये सई. अगं काय चाललंय हे सगळं? इतके दिवस मीच तिला शाळेत आणत आणि सोडत होती ना. मग मी एक सांगू तुला, तू सरळ दळवींच्या घरी जा आणि ईशाच्या समोर जाऊन उभी राहा. त्याने काय होणार आहे? अगं तू शाळेत गेलीस तेव्हा तुला तिला बघताही आलं नाही ना. निदान तुला ती दिसेल, तुला बरं वाटेल. आणि मुख्य म्हणजे तिलाही तू दिसशील. मी तुला सांगू का, हे असं केल्याशिवाय तुमची भेट होईल असं वाटत नाही मला. नको, जाऊ दे. नकोच ते सगळं. अगं ही कुठली मानसी बघतीये मी? तू दिल्लीहून इथे आलीस तेव्हा कशी होतीस तू? आठव जरा. तुझ्याकडे बघून मी इतकी इम्प्रेस झाले होते की तुझ्यासारखंच व्हायला हवं असं वाटत होतं मला. एवढा आत्मविश्वास होता तुझ्याकडे मानसी. कुठे गेलाय आता तो सगळा? ही ती मानसी नाहीच आहे. गेलाय सगळं कॉन्फिडन्स. मग मिळवतो परत. हे नानू मामा काय म्हणत होते हो विक्रांतला काय माहिती? मी सांगतो त्याकडे जास्त लक्ष दे असं म्हणाले ना, म्हणून माझी उत्सुकता वाढली. एवढं काय म्हणाले असतील ते? त्यांनाच माहिती. पण तुला सांगू का, विक्रांतनी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. म्हणजे एवढं महत्वाचं काही नसणार. हो वहिनी, मानसी भेटली होती मला. मी सांगितलं का तुम्हाला? अगं बाई, हो हो, मी टेलरकडे गेले होते ना तेव्हा भेटली होती. काय ग, कशी आहे ती? नाही,
बरी नाही वाटली मला. इशूला भेटायला शाळेत गेली होती ती. नेमकी दोघींची भेट नाही झाली. वहिनी ती मला सांगत होती की ईशाला कसं तिच्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच नाहीये, ती आता विसरलीये म्हणून. आणि ना हे सगळं मोनिकानेच सांगितलं असणार. नाहीतर काय, अगं हे सगळं तिचंच काम आहे. बिचारी मानसी, हे सगळं ऐकून काय वाटत असेल ग तिला. पण मी तिला सांगितलं, अगं असं काहीही नाहीये, इशू तुला अजिबात विसरली नाहीये, ती तुझी आठवण काढते म्हणून. बरं झालं सांगितलं. वहिनी मला ना 100% असं वाटतंय की इशूनं मानसीशी बोलू नये ना म्हणून मोनिका हा खेळ खेळते. नाहीतर काय, अगं ईशा जन्माला आली तेव्हा ढुंकून तरी बघितलं तिच्याकडे. आता मारे प्रेम उतूच चाललं. असं का करतेस तू इशू बाळा? बाळा तू नसशील येणार तर मग मोठी मम्मा एकटी जाईल हा पिकनिकला. मग तुला बसावं लागेल बक्स मावशी बरोबर. चालेल? हो मॅडम, मला दुसरीकडे जायचंय कामाला. इशू बाळा, ए इशू, आपण जाऊया ना पिकनिकला. मस्त मज्जा करायची आपण तिकडे जाऊन. मोठी मम्मा आणि इशू, हो की नाही? मी नाही येणार. तू पण नको जाऊस. इशू असं काय बोलतेस तू? हा बरं, मग ना आपण एक गंमत करूया. हा तू इकडे घरीच थांब. मला गीता काकींचा फोन आला होता म्हणून आले मी. हो हो, ये ना. विक्रांत त्या म्हणत होते की ईशा माझी आठवण काढत होती. आज हम कह रहे हैं ना, कल को रिश्तेदार और मोहल्ले वाले कहेंगे कि बहू में क्या दोष है, इसकी गोद अभी तक भरी क्यों नहीं। सरला का बच्चा ना होना हमारे लिए कोई समस्या नहीं, हमारे लिए सबसे बड़ी समस्या है आप और आपकी गलत सोच। आपल्या हॉटेलवर कर्ज आहे. देर इज वन गाय गौरव, तर त्याने कुठून तरी फायनान्सर मिळवला आणि त्यांना आपल्याला महिन्याभरात रक्कम परत करायची. काय त्रास आहे सतत? तुलाच एक दिवस पश्चाताप होईल. एक दिवस तुलाच तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. बघू ना पुढच्या 15 दिवसात 15 दिवसात तुझं दुकान बंद करते की नाही बघ. शब्द आहे माझा. बायको कशी पाहिजे? कशी? जीजी म्हणती तशी, एकदम खमकी, माझ्या घराला सांभाळणारी. हा दिसायला देखील नसली तर चालेल, मनानं अशी सुंदर पाहिजे ना की तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधायला कशाला पाहिजे, एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. होय बघू की. बघशीलच तू. म्हणजे तुम्ही दुकान बंद केलं हो ना, आणि मग फोन आला ना, आणि मग प्रेमाचा दरवाजा उघडला. त्यांचा निर्णय असेल, ती म्हणाली की तो माझा निर्णय. बरोबर. मग हो असो किंवा नाही असो. मग दादानी काय केलं? आता लवकर सांगा, छातीत माझ्या धडधडायला लागल्या. मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा. काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा. अंधारात गाव किती शांत वाटतंय ना. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय. हाही अनुभव छान आहे. तुम्ही घेतला होता हे अनुभव? एकदा यांनीच घडवून आणला होता. मला मस्त काजवे दाखवले होते.